नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मिस्टर टॉक या चॅनलवरती. आणि आपण बोलणार आहोत दानिश सोबत. दानिश, तुझ्या घडलेला किस्सा सांगू शकता? नमस्कार, माझं नाव दानिश मिर्झा. मी नाशिक मधलाच आहे आणि नाशिकमध्ये माझ्यासोबत या गोष्टी घडल्या आहे. तर मिस्टर टॉक्स माझ्यासोबत आले होते, तर मी त्यांच्यासोबत परत ती एक माझी घडलेली गोष्ट शेअर करतो. ही गोष्ट आहे ना, कशी होती, आम्ही इंजिनिअरिंगला होतो आणि इंजिनिअरिंगला कसं आपण ग्रुप स्टडीज वगैरे करतो रात्रीचं मोस्टली. तर जाऊन आणि एक सोबत ते ग्रुप स्टडीज वगैरे करणं, ते एक आमचं त्यावेळेचं होतं. सगळे मित्रमंडळी होती, कॉलेजचे होते आणि एक्झाम नजदीक आले होते. तर आम्ही कसं रोज म्हणजे जे आपण करतो, तर त्याच्यामध्ये असं असतं का, म्हणजे ग्रुप स्टडीज मध्ये माणसाचं थोडं जास्त ध्येय वाढतं, म्हणजे अभ्यास होतो. तर आम्ही मोस्टली ना रात्रीच ग्रुप स्टडीज करायचो, कारण की कॉलेजमधून जाऊन यायचो आणि त्याच्यानंतर काम वगैरे सगळे सगळे ऑफिशियल असाइनमेंट्स वगैरे सगळे आम्ही तिकडच अभिषेकच करायचो. तर आम्हाला ना रात्रीचे खूप उशीर होऊन जायचं. तर आम्ही सगळे मित्र, म्हणजे कोणी विनयनगरला राहतोय, कोणी कॉलेज रोडचा होता, कोणी म्हसुळचा होता, कोणी वरवंडी, कोणी, म्हणजे हे सगळे कॉलेजचे होते. तर आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये म्हणजे ते सगळं असाइनमेंट जास्त असायचे. तर आम्ही अभ्यासिकच बसायचो अभ्यास करायला. आता आपण एक रात्रीचे इंजिनियर म्हणतो आपण, त्या अभ्यासिकेतच बसून सगळं होणार आहे. तर आम्ही ना, म्हणजे माझं घर पण नजीकच होतं. तर आमचे एक नगरसेवक आहे, त्यांच्या आईच्या नावावर इकडे अभ्यासिका आहे. तर आम्ही तिकडे सगळं बसायचो. तर एके रात्री काय झालं, म्हणजे असे खूप रात्री झाले, असं काही झालं नाही आमच्या सोबत. आम्ही ना मित्र सगळे, आम्ही 4-5, म्हणजे सगळे टू टू म्हणून 4-5 गाड्यांवर यायचो आम्ही. टू व्हीलर प्रत्येकाकडे ती गाडी होती. आता इंजिनिअरिंग मध्ये सगळं आमचं झालं, दिवसा आमचं सगळं ठरलं आणि दुपारी आम्ही कॉलेजमध्ये ठरलं का बुवा आता जायचं अभ्यासिकेला आणि उद्या पेपर आहे 2-3 दिवसांनी, तर गपचित अभ्यास करायचं. तर आम्ही काय केलं, आम्ही गेलो अभ्यासिकेत. म्हणजे एकदम रात्रीचा टाइम होता, पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे असतं अभ्यासिकेत. आम्ही सगळं आमचं काम उरकलं, सगळं झालं. आता तिकडं बसता बसता सगळं झालं, तर अचानक ना, म्हणजे त्या अभ्यासिकेच्या खिडकीतून आहे ना, असं थोडा अंधार दिसतो. म्हणजे आमच्या समोरचं ते मुंबई नाक्याचं पूल आणि हे असं या साईडचा एरिया. तर आम्हाला असं त्यावेळेस खूप रात्र झाली होती आणि सगळे म्हणे चला रे, आता टाइम झालाय, 12, 12:30, 1 वाजले होते. तर सगळे मित्र म्हणे चला रे जाऊया, म्हणे आता झोप येऊ राहिली, तर काय करायचं काय. तर म्हणलं चला भाऊ, माझं थोडंसं आहे, मी क्लिअर करतो, असाइनमेंट क्लिअर केले, थोडा अभ्यास केला, निघालो आम्ही. काय झालं, आलो अभ्यासिकेतून, गाडी वगैरे केली. तर हे सगळे पोरं होते, यांना रात्रीची मजाक मस्ती सुटली का बाबा रात्रीचं आहे. काही पोरं असतात सेन्सिटिव्ह असतात, रात्र म्हणजे झाली तर त्यांना थोडं स्केर्ड होतात, ते म्हणजे त्यांना घाबरतात ते. त्यांचं असं म्हणत लवकर चला रे यार, जायचंय, जेवण नाही झालं हे नाही. आणि काही पोरं असतात जे असतात म्हणजे चला रे उन्हाळके साले रानटी पोरं असतात. तर आम्ही नेमकं ना बाहेर निघालो, अभ्यासिकेच्या बाहेरच उभं होतो आणि मजाक मस्ती चालू होती. तर म्हटलं आता यार काय करायचं, डिस्कशन चालू होतं आता उद्याचा अभ्यास वगैरे कसं करायचं. तर त्यावेळेस काय झालं, आता निघालो, आता सगळे निघालो, तर असंच म्हणजे इथं अभ्यासिका आणि असं गेलो थोडस पुढं, तर हार्डली 100 ते 150 मीटर अंतरावर तिकडे ना एक घर होतं. त्या आम्हाला माहिती पण नाही काय घडलंय तिकडे, काय नाही, आद्या गावाची खबर नाही. कधी कधी जायचो त्या अभ्यासिकामध्ये. तर काय झालं, तिकडं आम्ही गेलो आणि त्याच्या समोर उभं राहिलो. तर मित्र म्हणजे असं इथं असं चौरा आहे तो, म्हणजे एक रस्ता मुंबई नाक्याला जातो, एक इकडं आणि एक इकडं चौक होतं ते. आम्ही तिकडे जाऊन टाइमपास केला थोडा, म्हणजे उभं होते, गाडीवर बोलणं चालू नव्हतं. आता थोडस लांब गेलं ना, तर ते एक्झॅक्टली हा घर साईडला कोण्यावर, आणि तो घरात एकदम म्हणजे हॉन्टेड, म्हणजे अबॉन्डन घर होता तो. अबॉन्डन म्हणजे म्हणायचा अर्थ का तिथं कोणीच नाही जात, कोणीच नाही, तिथं कधी घर बनलं गेलं, सुनसान होतं आणि ते जळेल घर होतं एकदम. आम्हाला काय वाटलं काहीतरी असेल भाऊ, घर असेल काहीतरी. तर काय झालं, मला माहिती नाही काय आहे असा इश्यू माझ्यासोबत. मला आहे ना निगेटिव्ह एनर्जी होऊन जाते मला लगेच. मला असं काहीतरी निगेटिव्ह वाईब, तर ती एक निगेटिव्ह वाईब येऊन जाते मला. तर मी त्यांना सांगितलं एक काम करा, इथून निघूया आपण, म्हणजे तर नका थांबू रे म्हणजे. पोरं अजून तमाशे, थांबरे इकडं, काय घाबरतो तू आणि येन ते. मी म्हटलं भाऊ घाबरण्याची गोष्ट नाही, चला इकडून. म्हणलं मला काही चांगली वाईब येत नाही, लवकर जाऊया घरी. 1:30 वाजला होता त्यावेळेस निघता बोलता.
आता काय झालं, त्यातून 2-3 पोरं गाडी चालवणार होते, ते थोडे अतिशहाणे होते. ते म्हणे नाही रे थोडं थांबूया, असं बोलूया पेपरचं वगैरे. तर अचानक काय झालं, मी माग बसून मला झोप येत होती. म्हणजे एकदम टाइम झाला होता, थोडं रेस्टलेस झालं होतं असाइनमेंट लिहून वगैरे, म्हणजे हात वगैरे दुखत होते. आम्ही असं बसलो, माझ्या मित्र आम्ही असे घोळका करून 3-4 गाड्यावाले उभं होते. तर ते जो घर होता ना, त्या घराच्याकडे ना आम्ही इथं उभं होतो आणि ते एकदम म्हणजे असं काहीतरी वेगळा असा आवाज यायला लागला. जो म्हणजे असं वेगळाच आवाज यायला लागला. ते मला पण एक्सप्लेन नाही करता येणार कसा आवाज होता तो. तर तेव्हा पण आम्ही इग्नोर केलं. तर मित्रमंडळी होती, सगळे टाइमपास चालू होतं. माझा मित्र इकडून बसलेला होता, त्याने काहीतरी पाहिलं हालचाल. हा, घरात हालचाल पाहिली. म्हणजे ते असं म्हणजे बाल्कनी होती आणि तिथं काहीतरी हालचाल पाहिली त्याने. तर त्याने ना ते तिकडं मेन म्हणजे रात्री 1:30 वाजेचा टाइम यार, आणि तो काहीतरी हालचाल पाहतोय घरामध्ये. कोणी रात्रीला कोणी जागा असतो. त्यानं मला असं केलं, म्हणे दानिश, क्या हो गया भाई? तर म्हणे यार मेरे को घर में कुछ तो भी दिख रहा है बोले. तर मी पण हसायला लागलो. हे म्हणलं एडेबेड चाळ नको करू, इथं फाटून जाईल म्हणलं. तुला वाटलं तो घाबरवतोय? हा, तो घाबरवतोय, मला असं वाटलं. असं काही पण नको बोलू यार. सगळे पोरं त्याची एडी घ्यायला लागली. अरे म्हणे मजाक नाही करत म्हणे, ऐका तुम्ही बघा वाटलं असतं तिकडं. तर त्यानं कोणालाच काही दिसलं नाही. मग असं बोलणं चालू त्याची खिल्ली उडवलं. माझं असं डोकं गेलं तिकडं आणि अचानक ना मला तिकडे एक सावली दिसली. म्हणजे एकदम अंधार होता, अंधार. आपल्याला काय समजतं काय सावली दिसते? सावली कुठं दिसली म्हणजे तुला? म्हणजे तिकडच वरतीच, म्हणजे तिथं बाल्कनीमध्ये. आणि माग अशी आता लाईटी वगैरे असतात, ही लाईट आहे, स्ट्रीट लाईट असतात तिकडं. तर अचानक ना एक अशी बाई उभी दिसली मलाच. मी असंच टाइमपास चालू ना असं बघितलं मी. तर ती उभी होती ना बाई. म्हणजे ती बाई तुला तिथं दिसली? डायरेक्ट ती उभी होती. असे म्हणजे त्याचे केस हे म्हणजे झालेले आणि ती म्हणजे साडी नेसून होती एकदम, म्हणजे असं ना तिचा अंग पूर्ण जळालेला, म्हणजे असं एकदम काळोख पडली ना. ती फक्त व्हाईट डोळा आणि ती चमकते. म्हणजे तू हे बघितलं? किती अंतरावर असशील तू त्यावेळेस? मी असं समजू, चला मी इथं असलो ना तर ती निमित्त हे बघा समोरचं आहे ना, हे एकदम जवळच्या अंतर झाड आहे बघा, हे झाड एवढ्या डिस्टन्सवर होतो मी त्याच्यासोबत. आणि ती तिकडे होती ते घराचं, म्हणजे 100-200 फुटापर्यंत, 100-200 फीट, जास्त पण नाही. आणि मी पाहिलं आणि ती असं बघतीये आणि मी त्याला बघतोय. म्हणजे ती तुझ्याकडे बघत होती? हा, आणि ती मला बघते. मला आलं, मी असं माझ्या गाडीवाला ये म्हणलं, चल म्हणलं, असं चल निकल जल्दी म्हणलं. तर असं झालं ना, चल निकल जल्दी से निकल. फाटली ना, अंगाला घाम सुटला यार. त्यावेळेस काय समजणार आहे माणसाला. तर अचानक वाईट घाम सुटायला लागलं. तर ते अचानक असं झालं. तर माझा मित्र देख ना, ते को बोल रहा था ना कुछ तो भी, तो म्हणजे आधी सावली बघितली? त्याने सावली बघितली पण त्याला अशी काही क्लिअर दिसली नाही. पण त्याने बघितलं तर देख काहीतरी होतं ना म्हणे. म्हटलं अरे भाऊ निघरे. आणि ते नाहीच निघणार म्हणे, काय पण येडे करताय. ती हळू ती गायब झाली. हळू अचानक ना आम्ही थोडस म्हणजे असं इथं होतो ना, ते घर तिकडं होतं. तर ती खाली आली लिटरली खाली आली ना भावा. आणि काय झालं, माझी फाटून म्हणलं तुम्ही चालता आहे की मी निघू? म्हणलं मी पायी निघून जाईल. म्हणलं तुम्ही निघायचं. तर त्यांनी पाहिलं तर हा एवढं घाबरलाय, पाणी म्हणजे याला घाम सुटलाय एवढा. तर अंगाला शारी होत लगेच. तर घाम सुटला त्याला. माझा एक मित्र सेन्सिटिव्ह होता, थोडा मॅच्युअर्ड होता. तो म्हणे निघा आता इथून, खूप झालं म्हणे, आता 2 वाजू राहिले, निघा. तर जसं आम्ही पुढे गेलो, त्याच्या हॉस्पिटल होता आणि तो इकडं कोण्यावर. तर जसं आम्ही थोडस पुढे गेलो ना, तर मी म्हटलं थांबा. त्यांनी थांबितलं आणि गाडी जसं सगळं पोरांनी असं लुक केलं ना माग, ती लिटरली रोडवर उभी होती. रोडवर उभी होती आणि अक्षरशः सगळ्या पोरांनी तिला पाहिलं. म्हणजे ती घरातून बाहेर निघून बाहेर निघाली. आमचं जर तिकडून हल्लो नसतो ना राजा, एवढं मी सांगतो भावा तुला, आम्ही तिकडून हल्लो नसतो ना, काहीतरी तमाशा होता तिकडं. आम्ही पुढे गेलो. ते नाशिक हॉस्पिटल आहे. जर तुम्ही नाशिकचे व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला माहिती असेल, ते नाशिक म्हणजे ते टॉर्क म्हणजे आहे ते नाशिकच्या एरियाचा, तो साईडचा एरिया, तिकडून कोणी लवकर जात बी नाही रात्रीच्या वेळेस. तर आम्ही थोडं पुढे गेलो आणि ती रस्त्यावर उभी. अरे बाप. आणि सगळे पोरं तिला पाहताय. सगळ्यांना दिसली. सगळ्यांच्या पोरांनी डायरेक्ट 4था गिअर टाकलं. दुसरं काय टाकलं भाऊ त्या क्षणाला माहिती नाही. आम्ही तिकडून सुटलो.
म्हणजे नाशिक हॉस्पिटलच्या डायरेक्ट राईट मारला, डायरेक्ट एकदम जोरात निघालो आणि घरी गेलो. तर मित्र आता सगळ्यांना घरी सोडायचं, तर सगळ्यांची फाटलेली होती, कसं तरी घरी सोडलं आणि गेलो ना भाऊ. माझी ती एवढी फाटून हातात, आता माणसाने जर अशी गोष्टी पाहूनच घेतली तर त्याला रात्रभर काय झोप येणार आहे का नाही. माझ्या घरच्यांना येऊन काय सांगू का मी काय बघून आलोय, आणि घरचे अजून ओरडले असते रात्री, घरचे अजून ओरडली. तर मी काहीच बोललो नाही, मी गपचूप गेलो आपल्या गोदडीतून झोपून गेलं. पण झालं काय, ते 3-4 पोरं आमच्यातून, जे एक तो मित्र होता माझा, तुम्हाला धगधग करत होता, हे मला दिसते माझी फाटलेली चालू, ज्याला सावली दिसते, तो हप्ताभर तो इतका जाम बिमार होता. त्याची आई मला फोन करते, पोरांना फोन करते, तो पेपरला सुद्धा आला नाही. इंजिनिअरिंगचा पेपर फायनल इयरचा, तो आलाच नाही. तिची इतकी फाटून गेली होती. पाहिलं ना भाऊ, लाईव्ह पाहिलं, अंग जळलेलं. तर त्यावेळेस त्याने सांगितलं, म्हणजे 3-4 पोरं होते, सगळे बिमार झाले, पण 2-3 होते ते कलेजाचे होते, ते म्हणजे टाईट, ते घाबरत नव्हते. ते घाबरत नव्हते. त्यांनी पाहिलं पण ते होऊन गेले. नंतर सगळे मित्र म्हणजे असं बघायला गेलो ना, तर त्यांना सगळ्यांना सांगितलं. त्याची आई आम्हाला रडरड विचारते, अरे काय झालं रे, रात्री तुम्ही गेले आले त्यापासून एवढा अंगाला बुखार म्हणे. तर आम्ही डिसाईड केलं का कोणाला काही बोलू नका, असं म्हटलं. गेलो होतो आम्ही, आईस्क्रीम वगैरे खाल्ली आजी, त्याच्यामुळे झालं ते. पण आम्हालाच माहिती आहे, ते आम्ही सगळे मित्र होते, आज सगळे झाले डिस्ट्रीब्यूट झाले, कोणी कोणालाच हे. पण तर आम्ही मित्रमंडळी असेच बसलो होतो, घराच्या बाहेर अशी बसतो ना आपण, तर सगळे डिस्कस करत होते, काहीतरी तमाशा चालू आहे, अशा ऐकण्यात येते, भूतांचे व्हिडिओज वगैरे पाहिलं. तर मी म्हटलं, भाऊ यार असं काहीतरी आहे, म्हटलं ते घराचं काही इश्यूज आहे. अरे म्हणे तुला माहिती नाही का? तर म्हणलं काय झालं रे भाऊ? अरे म्हणे तिकडे आहे ना एक बाई राहायची म्हणे, त्याचा हसबंड काहीतरी बाहेर गेलेला होता, काय काय माहिती नाही, आणि तिकडे ना म्हणजे भर रात्री म्हणे अचानक शॉर्ट सर्किट झाला म्हणे, आणि ती बाई झोपलेली होती म्हणे, ते पूर्ण घरच जळून गेलं म्हणे. त्या बाई सोबतच पूर्ण घर जळून गेलं. ती बाई इतकी जोरजोरात ओरडायची, ते का घर जळायचं तर, आणि ते घर आज पण जळालेलं, कोणीच तिकडे जात नाही, आणि ती बाई तिकडे जळून आणि ती मरून गेली.